शरद पवार यांचा गुरुवारी वाढदिवस होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली। आता ही चर्चा नेमकी कशावर झाली ते अद्याप काही कळलं नाहीये, पण याच भेटीचा धागा पकडत आता एकत्र येण्याची गरज असल्याचं मोठं विधान हे रोहित पवारांच्या मातोश्रींनी केलंय। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा या पुन्हा एकदा जोरदार सुरू झाल्यात। बघूया। भाजपाची एक है तो सेफ है घोषणा पवार कुटुंब अंमलात आणणार का? बटेंगे तो कटेंगे हा नारा देत शरद पवार आणि अजितदादा एकत्र येणार का? हे प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोनही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत। याला निमित्त ठरलंय शरद पवारांच्या जन्मदिनी अजित पवारांनी भेट घेणं। याच भेटीचा धागा पकडत आता एकत्र येण्याची गरज असल्याचंही मोठं वक्तव्य रोहित पवारांच्या मातोश्रींनी केलंय। कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत, कारण विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत। त्यामुळं राजकीय ह्याच्यामध्ये साहेब आणि दादांनी काय निर्णय घ्यायचा हा शेवटी पर्सनली त्या दोन पक्षाचा निर्णय आहे। त्यामुळे ते दोघं विचार करून निर्णय घेतील, या बाबतीत मला काही कुठं काही शंका वाटत नाही। आता एकत्र आले पाहिजे, बिलकुल आले पाहिजे, पण तुमच्या मुलाला वाटतं का की ते राज्यमंत्री पदाची किंवा कॅबिनेटची शपथ घ्यावी म्हणून तुम्ही बोललात? याचं उत्तर काकींनी द्यावं। ते येत असतील तर स्वागत आहे, पण जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, संजय राऊत आणि रोहित पवार या चौघांना हे वाटत नाही, वाटणं शक्यच नाही। आमच्याकडून तर वेलकम आहे। राहिला प्रश्न त्यांचा, तर त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार। विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागांवर बाजी मारली, तर शरद पवारांची राष्ट्रवादी अवघ्या 10 जागांवर थांबली आणि त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याचं बोललं जात आहे। दिल्लीमध्ये शरद पवारांच्या खासदारांची महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती। आपण सत्तेत गेले पाहिजे असा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांचा मतप्रवाह। सत्तेमध्ये जाण्यासंदर्भात शरद पवार गटात 2 गट पडल्याची माहिती। आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवून भाजपासोबत सत्तेत सामील व्हावं असं सुद्धा एका गटाचं म्हणणं। दुसरा गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या मताचा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार आणि खासदार हे आता सत्तेत सामील होण्याच्या बाजूने दिसतायत। मागच्या वर्षी ते भेटायला गेले नव्हते, यावेळेस ते भेटायला गेले। हा जो काही आमूलाग्र बदल दिसतोय त्याचा माझ्यासारख्याला आनंदच आहे। आमचा एकही खासदार फुटणार नाही ही 100% गॅरंटी माझ्याकडनं लिहून घ्या। कालच्या भेटीमुळे कुठलेही राजकीय तर्क वितर्क काढू नये, कारण ती पूर्णपणे कौटुंबिक भेट होती। परंतु काही लोकांचं आजही त्या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील किंवा या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील, या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भावना आहेत की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं, परंतु आम्ही राजकीय वेगळी भूमिका घेतलेली आहे। दरम्यान शरद पवारांनी सत्तेत सहभागी व्हावं ही भाजपची गरज असल्याचं बोललं जात आहे। यामागचं कारण म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकसभेतील 8 खासदारांचं बळ। त्यामुळे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यापैकी एकाची गरज भाजपच्या दृष्टीने संपेल असं बोललं जात आहे। दिल्लीमध्ये सध्या ज्या बैठकांचा जोर वाढला आहे, ज्या बैठका होत आहेत, त्यातून कुछ तो गडबड है असं म्हणायला स्कोप आहे। आणि अशा पद्धतीची कुठली भेट झाली हे त्या 5-6 तासाच्या याच्यामध्ये तरी आम्हाला काही आढळून आलेलं नाही आहे। आणि निश्चितच ह्या ज्या चर्चा चालू आहे ह्या फक्त मीडियाच्या माध्यमातून चालू आहे। आणि अशा पद्धतीची कुठलीच भेट माननीय साहेबांची ही अमित शहाजी किंवा अदानीसोबत जे आपण बोलत आहे त्याची झाली आहे याच्याबद्दल निश्चितच मी सांगतो या बातमीमध्ये कुठलंही तथ्य नाही। राज्याच्या राजकारणामधील पडद्यामागील घडामोडी आता एक एक करून समोर येताना पाहायला मिळत आहे। मात्र शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा मार्ग घेतल्यास काँग्रेस आणि उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे। शरद पवार हे सत्तेत सामील झाल्यास महाराष्ट्रामधील राजकारणाची रचना पुन्हा एकदा बदलेल हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।